नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केलाय. त्याच्या अंतर्गत आता महिला वर्षाला 1925 मध्ये 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे स्त्री चळवळीची 50 वर्षाची वाटचाल कशी झाली, लोकांपर्यंत स्त्री चळवळ कशी पोहोचली, आजची स्थिती काय आहे वगैरे संदर्भामध्ये आपण अनेक लोकांशी गप्पा मारतो. स्त्री चळवळ आणि मी अशा या गप्पा आहेत. आणि यासाठी आज आपल्याकडे गणेश विस्पुते आलेत. नमस्कार गणेश, खूप आनंद झालेला आहे. तुझ्यासारखा चित्रकार, कवी, लेखक, सामाजिक भान असलेला मुख्य चांगला माणूस आज गप्पा मारायला आपण सुरुवात करूया. मुख्य आपण स्त्री चळवळ सेंटरला ठेवू आणि त्याच्या अनुषंगाने तुझ्या जीवनाविषयी म्हणजे एकूण व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन याच्याविषयी बोलूया. तर पहिल्यांदा स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली, म्हणजे कधी आणि कशी आली? स्त्री चळवळ माझ्या आयुष्यात खरं सांगायचं तर खूप मी किशोरवयीन असताना उशिरा आली असं म्हणता येईल. पण स्त्री विषयक धारणांच्या बाबतीत म्हणशील तर त्या अगदी लहानपणापासून तयार कशा होत गेल्या हे खूप मला रोचक वाटतं. कारण मी चळवळीत असणं आणि त्यावेळेला कृती करणं ही एक बाब असते आणि ती अनेकदा तात्कालिक असते. पण जेव्हा तुम्ही लिखाणासाठीच्या एक मूलभूत तुम्ही मूल्य तयार करत जाता, त्यासाठी तुमच्या जगण्यातून ते कसं होतं हे बघणं खूप अनेकदा रोचक होऊ शकतं. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या पार्श्वभूमीतून आलो होतो ते खूपच एका अर्थाने उपकारक होतं. आम्ही काही फार उच्चवर्गीय श्रीमंत नव्हतोच. आमची स्थलांतरित असं एक कुटुंब होतं. आणि गंमत अशी की तुम्ही कुठून कुठे आला होता? औरंगाबाद पासून काही अंतरावर, जवळजवळ 110 किलोमीटर अंतरावर आमचं एक छोटस गाव होतं. आणि असं झालं की तेव्हा रजाकारी पोलीस ऍक्शनच्या काळात खूप हिंसाचार सगळ्या भागात होता. म्हणजे महाराष्ट्र, आपण भारत म्हणून स्वतंत्र झालो होतो पण आम्ही स्वतंत्र नव्हतो. आम्ही निजामाच्या राजवटीत होतो. आणि माझी आजी जी 25-26 वर्षांची होती आणि विधवा होती आणि तिचं ते एका घरात ती राहायची 2 मुलांना घेऊन. एक 9 वर्षाचं मूल आणि माझे वडील आणि माझी आत्या 7 वर्षाची आत्या तेव्हा. तर झालं असं की तेव्हा हिंसाचार एवढा उफाळला होता की कापाकापी झाली आणि गावांमध्ये विहिरी भरल्या वगैरे अशी वर्णनं ती सांगायची. आणि शेती होती थोडीशी. पण एके दिवशी तिने निर्णय केला की आपल्याला इथे नाही राहायचं. आणि मला खरंच तिला सलामच करावं असं वाटतो की धाडसीच बाई असणार. तिने त्या 2 मुलांना घेतलं, एक बोचकं बांधलं आणि 110 किलोमीटर पायी चालत 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 ती औरंगाबादला आली. तिथे ओळखीचं कोणी नाही आणि काहीही नाही. आणि तिने पडेल ती कामं सुरुवातीला केली, धुणी भांडी केली आणि असं करत करत तिने त्या 2 मुलांनाही वाढवलं. आणि ती ज्या लोकांच्या संपर्कात होती, म्हणजे एक तर मला हे अगदीच घरातलं उदाहरण आहे की स्त्री अशी सुद्धा असू शकते. मला दोन्ही आजोबा नव्हते, दोन्हीकडचे नव्हते. त्यामुळे पहिलं हे मॉडेल माझ्यासाठी फारच कायमच छान वाटलं. अतिशय ती धीराची आणि खंबीर अशी स्त्री होती. दुसरी आई होती. आणि आजी सुद्धा नंतर ह्या मुलांना वाढवण्याच्या काळात मग स्वातंत्र्य चळवळीत काय ती ज्यांच्याकडे काम करायची तर ते नेमके कार्यकर्ते आणि मोठे त्यातले नेते वगैरे त्यांच्या घरी काम करायचे. तर तिथे सुद्धा तिने खूप हिकमती करून पत्रकं लपवणं कशी, पायऱ्या उखडून त्याच्यात कागद पत्र लपवणं वगैरे अशा गोष्टी केल्या. आणि ती असे किस्से तिचे आयुष्यभर आम्ही ऐकत होतो, तिच्या तोंडून गोष्टी ऐकत होतो. तर हे मला खूपच प्रेरक वाटत राहील. तू किती वयाचा होता ती असेपर्यंत? म्हणजे किती? नाही, मी जवळजवळ 16 वर्षाचं 17 वर्षाचं होईतो ती होती. तुला आठवते व्यवस्थित? आणि वडील काय शिकले मग? वडिलांना मग तिने अगदीच लहान असताना वडील आले होते. मग तिथे मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत्या. मग तिने गुजरातीत त्यांना शाळा शिकवलं. तर उर्दू आणि गुजराती असं 2 माध्यमांमध्ये वडील शिकले. ते जेमतेम शाळा शिकले आणि मग कुठेतरी छोटे मोठे नोकऱ्या त्यांनी केल्या. मग एका सरकारी, कारण त्यांना तुरुंगात एकदा टाकलं कारण ते पत्रकं वाटताना पकडले.
तर ती जाऊन त्या हर्सुल जेलवर उपोषणाला बसली. ती म्हटली माझा एकच एक मुलगा आहे आणि मी काय करू मग, नाही तर तो नसला तर माझं काय होणार. तर तिने त्यांना 2 दिवसात त्यांना सोडून दिलं. नाहीतरी हा मुलगा काय फार दिसत नाहीये, फार आक्रमक, काय 10-12 वर्षाचा मुलगा असला. तर त्यांना सोडलं. नंतर त्यांना शाळेत घातलं आणि 7वी-8वी पर्यंत ते शिकले असावेत त्या काळात, ज्या पद्धतीने तेव्हा व्हायचं शिक्षण. आत्या थोडी जास्त शिकली नंतर, पण त्यांना एका नोकरीत ते राहिले. मग सरकारी नोकरी त्यांना एक शिपाई म्हणून ते आयुष्यभर एका ह्याच्यात होते. आणि आईची गंमत अशी की आई अतिशय चांगल्या म्हणजे गरीबच कुटुंबातली, पण त्यात एक मुलगी, मुलीचे लाड करणारं असं कुटुंब होतं. म्हणजे वडील आणि मुलगी आणि तिला एक भाऊ होता. पण तिला कुठेतरी जत्रेत माझ्या आजीनी पाहिलं आणि अरे ही मुलगी फारच सुंदर आहे आणि किती काय काय गोड दिसते, तर हिचं लग्न आपल्या मुलाशी व्हायला पाहिजे असं म्हणून तिला 90 वर्षी माझ्या आईचं लग्न झालं. आणि तर ह्या गंमत अशी की मला कुटुंबातच एक अतिशय खंबीर, स्ट्रॉंग अशी एक स्त्रीचं मॉडेल होतं. दुसरं मॉडेल होतं ऑपरेस्ट स्त्रीचं सुद्धा. कारण जरी जेव्हा आक्रमक आणि तुम्ही खूप खंबीर आणि कर्तृत्ववान असता तेव्हा त्या काळातल्या एकूण पद्धतीत, तर थोडं तुम्ही दुसऱ्यांवर सुद्धा अन्याय करता. एक मोठं कुटुंब होतं आमचं, पण असं व्हायचंच. आणि ते आईच्या रूपाने तेही बघायचं. कारण आमच्याकडे गायी होत्या, प्रचंड मोठा नवाबाची जुनी हवेली आजीने विकत घेतली होती. त्यामुळे त्याचं सारवणं, स्वच्छ करणं, रंग काम करणं हे सगळं आई करायची. आणि फिजिकली मला आठवतं की 20 फूट उंच भिंतीवरती ते शिड्या लावून रंगवत असायचे, पुन्हा आणि रंग. तर दूध काढणं, शेण काढणं आणि झाडणं सगळीच कामं ती करायची. ती काय शिकली होती आई? ती नव्हती शिकली. ती 5वी नंतर तिने शाळा सोडली आणि तिचं इकडंच आणलं तिला. नंतर लग्नच झालं. पण तिला भयंकर वाचनाची आणि जग समजून घ्यायची एकूण आतून तिला वृत्ती होती तिची. त्यामुळे मी कुठे कुठे जात होतो आणि तिचा माझ्यावर प्रभाव म्हणजे अनेक पातळ्यांवर झाला. एक तर तिला जग समजून घेण्याचं जे कुतूहल होतं ते माझ्यात ट्रान्समिट झालं, संक्रमित झालं. आणि ती जेव्हा सगळी कामं संपायची दुपारची, सगळं घर आवरून ठेवलं तर दुपारी ती दमलेली असायची. आणि विशेषतः हे उन्हाळ्यातलं मला आठवतं. मग ती म्हणायची की मला तू काहीतरी वाचून दाखव. आणि त्यासाठी मला ती काहीतरी 40 पैसे त्यावेळेला काहीतरी 8 आणे वगैरे द्यायची. आणि शहागंजमध्ये आमच्या घराजवळ रद्दीची जुनी दुकानं होती. तर तिथे मला पहिल्यांदा फुलबागचे अंक, नंतर ह्या सगळ्या पंचतंत्रातल्या गोष्टी, चांदोबाचे अंक ते किलोनी मिळायचे. आणि मग ते आईला मी वाचून दाखवायचं. ते वाचता वाचता माझं पण व्हायचं, पण तिला ते खूप छान वाटायचं. आणि वाचनाची समजून घेण्याची आस तिला शेवटपर्यंत राहील. तसंच ती जेव्हा जेव्हा मी आमच्याकडे इथे मग मी नोकरीला लागल्यावर तिने मला आधीपासूनच, मी आईशी खूप जवळ असलेला मुलगा होता आणि आमच्या घरात स्त्रिया जास्त होत्या. आणि मला वडिलांबरोबर कसं होतं नातं? वडिलांबरोबर खूप चांगलं नातं होतं. वडिलांना माझं कौतुक होतं. इतर भावंडांचं बद्दल त्यांना अनेकदा राग असायचा. कारण तुम्ही किती भावंड? आम्ही 5 भावंड. 5 भावंड. म्हणजे बहिणी किती? 2 बहिणी आणि 3 भाऊ. मी मधला असा. त्यामुळे आणि मी एकतर दुबळा असेन थोडासा, खेळण्यात आणि बाहेर. आम्ही राहत होतो तो भाग रेड लाईट एरिया ज्याला म्हणता येईल असा होता. आणि एकीकडे नाचणारींचे कोठे होते मोठे, ते खूपच छान. औरंगाबाद. आणि दुसरीकडे व्यवसाय चालणारे असे पूर्ण चाळ होते. त्याच्यामध्ये आम्ही राहायचो. आणि मला खूप ते बाहेर पडू द्यायचे नाहीत किंवा काय वगैरे असं खूप होतं. मग मला दुसरा काहीच मार्ग नव्हता. मग वाचत राहायचं. आणि तुझी चित्रकला केव्हा होती? कधी पुढे आली? चित्रकलेचं असं झालं की आमच्या घरात माझे आजोबा, आईचे वडील जे होते ते गावोगाव जे तिथं मुखवटे करायला लागायचे देवांचे, ते घडवणारे होते.
तर ते एक आणि ते पत्र्यावर पितळ्यांमध्ये कास्टिंग करून असं ते करत होते. तर ते मी त्यांना कधी पाहिलं नाही, पण त्यांनी केलेली कामं पाहिली. ती खूप रेखीव होती. आणि माझी आई खूप छान चित्र काढायची. तर ती भिंतींवर चित्र काढायची, रांगोळ्या खूप सुरेख असायच्या. तिचा सुरुवातीला जेव्हा ती लिहिणं फार विसरली नव्हती तेव्हा ती अक्षरही खूप सुरेख होतं. तर हे सगळं होतच. आणि माझा मोठा भाऊ फाईन आर्ट्सला गेला नाही, पण फाईन आर्ट्स आमचं जे महाराष्ट्रातलं एकमेव चांगलं म्हणजे जे नंतर तिथे होतं आणि नंतर नागपूरला 3च कला महाविद्यालय होती. तिथे भावाचं एक मोठं मित्रवर्तुळ होतं आणि ते सगळे माझेही मित्र झाले. त्यामुळे तिथे पोर्ट्रेट स्टडीज असतील किंवा लँडस्केपिंग असेल त्यावेळेला मी जाऊन असेल. आणि तिथं मुक्त प्रवेश असायचा. फक्त अगदीच न्यूड स्टडीज असतील तेव्हा लहान मुलांना घेऊ द्यायचे नाही. पण तिथे सुद्धा नंतर मला जाता आलं. पण मानवी शरीर काय असतं, रेखाटणं काय असतं, हे सगळं मला ते फाउंडेशनल सगळं माझ्या टीन्स मध्येच मिळालं. ते भलं झालं, चांगली गोष्ट झाली. आईकडून ह्या गोष्टी चित्रांच्या मिळाल्या. आणि मग हे बघून मग हे लोक करतायत तर आपण करायला पाहिजे असं नाही, पण स्वयंस्फूर्तीनंच मला रेखाटावं असं वाटायचं. मग मी स्केचिंग करायला जायचो या सगळ्या मोठ्या मुलांबरोबर. माझ्यापेक्षा 10-10 वर्षांनी असायची. मग सायकलवर आम्ही वेरूळला जायचो. वेरूळला जाऊन मॉडेल स्टडीज करणं हा म्हणजे तुमचं अॅनाटॉमीचा पूर्ण अभ्यासच होण्यासारखं होतं. त्यामुळे प्रमाण चेहऱ्याचं तुमच्या धडाशी किती असलं पाहिजे, पायाचं की एकूण हात किती लांब असले पाहिजे हे आपोआपच व्हायचं. तेव्हाच मला हेही कळलं की भारतीय स्त्री आणि पुरुष हे अत्यंत त्यांचे देह हे एकूण जागतिक पातळीवर बघितलं तर सगळ्यात उत्तम असे आहेत. म्हणजे आयडियल ज्याला म्हणतात. कारण बायकासारख्या ठेंगण्या ठुसक्या विषुववृत्ती हवामानाला नीट असलेल्या जाडगेल्या, तर हे अतिशयच योग्य गोष्ट होती. म्हणजे आपल्या हवामानाशी जुळणारीच होती. पण ते बघताना मला खूप छान म्हणजे विशेषतः सरस्वती आणि यमुना आणि गंगा असं ते जे स्कल्पचर्स आहेत सुरुवातीला, तिथे मी कित्येकदा कॉपी केली असते. म्हणजे की तिथे तुम्हाला स्त्रीचं सगळं असणं देहातलं हे अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या कोणी राष्ट्रकुटांच्या काळात शिल्पकारांनी केलं असेल त्याच्यावर दुर्गाबाईंनी पण खूप सुंदर लिहिलेलं आहे. हे नंतर वाचलं, पण हे सगळं सुरुवातीला झालं आणि हे तिकडून आलं. त्यामुळे ह्या गोष्टी अनेक गोष्टी मला ह्या धारणा ज्या स्त्रीबद्दलच्या सुरुवातीला तयार व्हायला लागल्या त्यात घरातच. नंतर शाळेत असं झालं की स्वाभाविकच घरात खूप स्त्रिया असल्यामुळे मी स्त्रियांबरोबर कायम कम्फर्टेबल होतो. आणि मुलगे आणि आक्रमक मुलं विशेषतः त्यांच्यात मी घाबरलेलो असेल. त्यामुळे मला शाळेत सगळ्या मैत्रिणी खूप होत्या आणि पुढे पण आयुष्यभर मैत्रिणी जास्त होत्या. खूप आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी मला ज्या वाटून घेता आल्या आणि वेळोवेळी मला सल्ले घ्यावेसे वाटले आणि ज्या अगदी चांगल्या पद्धतीने पाठीशी उभ्या राहिल्या या सगळ्या मैत्रिणीच होत्या. कारण त्यांच्याकडनं घेण्यासारखं खूप असायचं असं मला वाटायचं. आणि नंतर वाचायला लागलो, वाचतच होतो म्हणजे, कारण वाचन हे वेड्यासारखंच होतं. पण ते वाचताना मला त्या काळात साने गुरुजींचा माझ्यावर प्रभाव खूपच होता आणि त्यांच्यासारखा गद्यशैली लिहिणारा माणूस मराठीत मला दुसरा दिसलेला नाही, अजूनही नाही वाटत आहे. खूप सुंदर त्यांनी भाषा आणली, पण त्यांनी मूल्य पण खूप चांगली रुजवली होती. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी जे लिहिलेले ते खूप पोटतिडकीने लिहिले. त्यांनी केलेली भाषांतर सुद्धा अशाच पद्धतीची होती की जी तुमच्यावर मूल्यसंस्कार होते. आपण आधुनिकता सगळी आणली पाहिजे असं त्यांचा एकूण कुठेतरी मला प्रोजेक्ट दिसतो, तो त्यांनी केला होता. पण त्याच वेळेला मी महाभारत पण वाचत होतो. त्यावेळेला मी कुठे कुठे आलेले नवीन नवीन नियतकालिका त्या काळातली जी असायची ती वाचत होतो. तर यातनं स्त्रीविषयीच्या धारणा माझ्या लक्षात येत होत्या आणि माझ्या लक्षात येत होतं की महाभारतात आपल्याला ज्या काही पंचकन्या आपण म्हणतो त्यातल्या जर मेजर त्यात महाभारतात द्रौपदी आहेच, बाकी अहल्या आहे किंवा सीता आहे, तारा आणि मंदोदरी आहे,
अशा वेगवेगळ्या. तर त्याच्यात सुद्धा मला असं लक्षात येत होतं की ह्या पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया होत्या, ह्या एका अर्थाने रिबेलियस होत्या. म्हणजे त्या चरित्र म्हणून असतील, पण हे तेव्हा लिहावं लागलं त्यांना. कारण मनुस्मृतीत सुद्धा तेव्हा मनुस्मृतीचे जे मूळ वाचलं आपण, तर त्याच्यात त्यांनी वेगवेगळे न्याय मांडले. त्यातला एक बीजक्षेत्र न्याय तो म्हणतो ना, ज्याच्यावर खूपच, कारण ती मालकीच त्यांची, आणि मग स्त्रियांवरच्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या नियंत्रणात काय काय ठेवलं पाहिजे. ती नायक आणि नायिकेची ती भरत मुनींनी हे सांगितलेली आहेत, श्रेणी कोटी सांगितलेल्या आहेत. तर त्यात नायकांचं तर आहेच, म्हणजे पण नायिका ज्या आहेत त्या नायकाच्या वर्णानुसार आणि तो त्याच्या स्वभावानुसार ठरवलेल्या आहे. म्हणजे ती व्याभिचारी ठरते कारण त्यांनी दुसरं तिच्याशी वेगळे संबंध, म्हणजे त्याच्यानुसार ठरवलं. तर हे सगळं मी कुठे कुठे वाचत होतो. त्याचं नीट वाचन नंतर नंतर केलं. पण महाभारत मात्र मी आधी संक्षिप्त, म्हणजे चिमी जोशांचं आपले आधीचे 19व्या शतकातले ज्यांनी गोडसे भटजीचा प्रवास आणलं, तर त्यांचं भाषांतर मी पहिल्यांदा वाचलं. ते सर्वोत्कृष्ट भाषांतर होतं. नंतर भालबाग केळकरांनी पण केलं होतं. पण याच्यातल्या स्त्रियांनी मला खूप आकर्षून घेतलं होतं. इतक्या भन्नाट प्रकारचं चरित्र आहे. आणि द्रौपदी सुद्धा, म्हणजे आयुष्याची काय ती, किंवा सीता सुद्धा, ती भूमिका नाही, ती काय मानवी तिच्यात हे नाही आलेलं काही. आणि हे रामाने ओळखलं नव्हतं की अरे ही आम सर्वसाधारण स्त्रीसारखी का त्यांनी गृहीत धरली. ती पतिनिष्ठ होतीच आणि असणारच होती, पण तो ज्या पद्धतीने तिच्याशी वर्तन करतो आणि तो सांगतो की मी तुला परत आणलं जिंकून, ते तुझ्यासाठी नाही, रघुकुलाच्या साठी मी आणलं. तर हे मला खूप धक्कादायक वाटायचं. कारण ते हे आधीच्या माझ्या हळूहळू पार्श्वभूमीतून एक स्त्रीबद्दलची वेगवेगळी मतं तयार होत गेली. मग द्रौपदीवर झालेला अन्याय पण मला दिसायचा की ती एवढी सांगते की पतिनिष्ठ आहे, अमुक आहे, सगळ्यांना मदत करणारी, आणि सगळ्या भूमिका तिने नीट वठवलेल्या. हे गंमत आहे की सगळ्यात, म्हणजे शेवटी तिला काहीच मिळत नाही. तिला ना दरबारात तिची मान तिला मिळतो, राणीपद तिला तिने जरी स्वतः प्रतिष्ठा ठेवली तरी मिळत नाही. आणि स्वर्गारोहणाच्या वेळेला सगळ्यात आधी पडते तीच. आणि ती का पडते, तर युधिष्ठिर असं म्हणताना दाखवलंय की नाही, ती 5 जणांवर तिने समान प्रेम नव्हतं केलं, तिचं भीमावर जास्त प्रेम होतं. म्हणजे अपेक्षा काय की सगळ्या इतकं सगळं. हा, आणि मुळात तिने 5 लोकांशी विवाह करणं हाच तिच्यावर अन्याय होता. आणि हे युधिष्ठिराशिवाय बाकीच्या सगळ्यांना मान्य नव्हतं. युधिष्ठिराची लबाडी अशी आहे की त्याने तो गप्प बसला. जशी रामाची तो सततच नरोवा कुंजरोवा सारखा, तशीच रामाची पण लबाडी. म्हणजे पुरुषांना ते आपल्या फायद्याचं आहे, म्हणजे त्यांच्या एका अर्थाने. तर हे मला म्हणजे पुरुषाची अत्यंत काय म्हणतात त्याला, लबाड उदाहरण कायम वाटत राहिली. हे सगळं करत असताना तू शिक्षणाच्या दृष्टीने, म्हणजे तू इंजिनियर आहेस ना, कारण इंजिनियर आहे, तर ते इंजिनियर व्हायचं कसं ठरलं? मी आधी म्हटलं ना की आम्ही शेतकरी होतो, म्हणजे वडील, आमचं छोटस शेत होतं आणि घर जरी असलं तर ते 80च्या दशकापर्यंत सगळी रया गेलेली होती. आणि वडील तेव्हा निवृत्त होत होते जवळपास. आम्ही 5 भावंड होतो. आणि वडिलांची नोकरी काय शिपायाची नोकरी होती ती. तर कोणीतरी पटकन नोकरी करणं आणि कुटुंबाला पैसे मिळणं हे अपेक्षित होतं. आणि दुर्दैवाने माझ्या की मला खूप मार्क चांगले पडत होते. मी 4थीच्या बोर्डात आलो, नंतर 10वी बरे मार्क पडले. आणि मग सगळे म्हणायला लागले की नाही तू इंजिनियर. आणि मी गुपचूप जाऊन, तेव्हा मला आठवतं 10वी नंतर मी तिथल्या कला महाविद्यालयात फाईन आर्ट्सला त्यात ऍडमिशन घेऊन टाकलेलं होतं.
तर ते रद्द करायला लावलं. पण वडिलांना सल्ले देणारे आणि मोठ्या भावाचे मित्र वगैरे सगळे ते म्हणायचे की पैसा मिळवायचा असेल काहीतरी लिहून, कविता लिहून, चित्र काढून काय होत नाही, तू इंजिनियर हो. आणि ह्या गोष्टी करायला सरासरी बुद्धिमत्तेचं कोणीही होऊ शकतं असं माझं मत आहे. आता इंजिनियर जे करतात ते 12वी पास कोणताही चांगला हुशार मुलगा करू शकतो. त्यामुळे ते तिकडे गेलो मी खरा, पण त्याचं असं झालं की चिडून मग मी खूप वाचायला लागलो. ओके. इतका म्हणजे की मी त्यावेळेला आकाशवाणीत पण काम करायचो आणि वर्तमानपत्रात पण काम करायचो. कारण आणि हे इतके पैसे असायचे, 70 रुपये मला मिळायचे वर्तमानपत्रात एका पुरवणीचे, आणि इकडं दर दिवशी 75 रुपये मिळायचे आकाशवाणीत 6 दिवस 5 दिवस. त्यामुळे मी इतर विद्यार्थी साधे शीट्स वापरायचे, तर मी स्वतःचा ड्रॉइंग बोर्ड आणि स्कॉलर शीट्स आणि सगळ्या पेन्सिली वगैरे छान असं सगळं असायचं. तर ते केलं मी चिडून, पण मग ते माझं मन रमत नव्हतं. मग मी 1 वर्ष सरळ ड्रॉप घेतला आणि त्या वर्षभरात माझा उद्योग असा असायचा की मी उशिरा उठायचो. मग 9:30 10:30ला मी तिथे आमच्याजवळ एक वाचनालय होतं, तर तिथे जाऊन बसायचो. आणि तिथे माझे शिक्षक होते बाबा वाणी, तर त्यांचं प्रकाशक, ते माझे इंग्रजीचे शिक्षक होते, तर त्यांचं लायब्ररी कार्ड त्यांनी मला दिलं होतं. तर त्यांचं ते वापरून आम्ही दिवसभर ते एक शेल्फ असा त्या ग्रंथालयातला संपवायचो. अमृता प्रीतम एकदा संपवायचं, मग कन्हैयाला नंदन असेल ते संपवायचं. असे सगळे लेखक मी वाचून संपवले. मग त्यांनी अरे तुझ्या वयाला हे शोभणार नाही, पण तू कशाला वाचतो? मग B.K. बेडेकर असतील किंवा काय गंभीर पुस्तकं असतील, सगळं मी वाचून काढायचं ठरवलं. आणि असं मी जवळजवळ पूर्ण वर्ष ते एवढं काम केलं, नुसतं वाचन केलं. आणि तेव्हा चित्रकला हे सूड म्हणून केलं. आणि त्यावेळेला ही जी मी छोटी मोठी कामं म्हणत होतो ना, ते मी लहानपणापासून करत होतो. मी 8वी पासून शिकवण्या घ्यायला लागलो, कारण त्याचे मला पैसे मिळायचे. लहान मुलांना शिकवून कोणाच्या घरी जाऊन शिकवायचो. सकाळी 6:30ला जायचं, 7:30 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत शिकवायचं. तर ते करायचो. नंतर आकाशवाणीत मी स्क्रिप्ट रायटिंग करायचो, आणि संध्याकाळचा जो कार्यक्रम असायचा युवाणी, तर त्याचं लिहून रेकॉर्ड करून डबिंग करून प्रेझेंट करणं, त्याचे भरपूर पैसे आणि ते मला खूप आवडायचं. आकाशवाणी मला यासाठी आवडलं तिथे, कारण तिथे ना लायब्ररी खूप चांगली होती आणि म्युझिक लायब्ररी पण खूप चांगली होती. तिथे मला केसरबाई केरकर, नंतर निवृत्तीबा सरनाईक यांची ओरिजिनल रेकॉर्डिंग तिथे होती. आंबेडकरांची भाषणं तिथे ऐकायला मिळाली. तर मी तिथे लायब्ररीत जसं करायचो तसं इथेही करायचो, की सलग एकदा पूर्ण संसदेतली ऐकायची, एकदा त्यांनी लिहिलेलं काय असेल ते चेक करायचं. हे याचा काय तुझं वय होतं तेव्हा मी आता 19 वर्षांचा होतो आणि बऱ्यापैकी वाचायला लागलो होतो. मग तेव्हाच आमचा छान ग्रुप पण झाला होता मित्रमैत्रिणींचा वाचणाऱ्या. काही नाव वगैरे दिलं होतं? चेतना नावाचा आमचा ग्रुप होता. तर श्रुतीचा भाऊ आणि मी. आणि इथे भेटली का श्रुती? तिथे भेटली, श्रुती भेटली. पण ती नंतर भेटली, म्हणजे तिच्या वडिलांची माझी आधी ओळख होती, कारण आमचं एक पोएट्री क्लब पण होता. तिथं मी 18 वर्षाच्या पासून कविता वेगवेगळ्या भाषेतले वाचायला. करू कधी लागला कविता? मी शाळेत असल्यापासून करायला. म्हणजे जेव्हा मी लोक गंभीर नियतकालिकात लिहायला लागतात ते खूप उशिरा. 8वीत असताना माझं पहिलं लेखन आलं ते प्रतिष्ठानमध्ये, आणि ते माहित नव्हतं. मग मी मराठवाडा नावाचे आमचे ते खूपच चांगलं वर्तमानपत्र होतं, त्याची पुरवणी खूप चांगली आहे. भालेराव होते, पण महावीर जोंधळे आणि बरेच लोक तिथे होते, अरविंद देशपांडे, बरेच लोक होते तिथे, सिनियर लोक होते, चाकरीकर वगैरे. तर तिथे मी पाठवायचो आणि सांगायचं, म्हणजे त्यांनी मला बघितलं नव्हतं केवढा असते, तर ते छापायला लागले माझ्या कविता. आणि एकदा मग मी चुकून गेलो तिथे,
आणि त्यांना म्हटलं मला आता युद्ध आणि शांतीवर एक लेख लिहायचा आहे. अरे वा. तर त्यांनी मला वर बघ वर काय ते म्हणे असं तू जरा मोठा झाल्यावर मी म्हटलं पण ऑलरेडी मी तुमच्याकडे गेली 2 वर्ष लिहितोय, तुम्ही छापतात तर त्यांना धक्का बसला होता. पण ती एक गंमत झाली. मग वर्तमानपत्रात त्यामुळे मी नियमित लिहायला लागलो. त्या पैशाच्या गरजेपोटी मग मी रविवार पुरवण्यांचं काम करायला लागलो की तिथे कटिंग पेस्टिंग असायचं. आणि तू पत्रकारिता वगैरे काही केली नाही. पण हे सगळे पत्रकार त्यामुळे चांगले ओळखीचे. एक संगीताची पत्रकारिता करणारा म्हणजे संगीतावर लिहिणारा असा एक मित्र होता प्रमोद भागवत. तो महाराष्ट्रामध्ये नंतर गेला. प्रकाश देशपांडे होते आणि डाव्या चळवळीतले बरेच पत्रकार तेव्हा होते. त्यामुळे अशा गोष्टी खूप तिथे शिकायला बघायला मिळाल्या आणि लिहायलाही लागलो. पुरवणीत असं व्हायचं की आयत्या वेळेला मग जागा रिकामी पडायची काही ठिकाणी, चित्र काढायचंच. पण मग अरे आत्ता अमृता प्रीतमला हे मिळाले ज्ञानपीठ, तर काहीतरी तू करून दे, तिची गोष्ट ट्रान्सलेट करून दे किंवा तिच्यावर लिहून दे. तर मी तसं ते करायला लागलो. ट्रान्सलेशन माझं असं 20व्या वर्षापासून सुरू झालं, कारण ते आवडायचं सुद्धा. आणि आदल्या वर्षी 2 वर्षापूर्वी मी ते वाचलेलं पण असायचं. त्यामुळे तोही एक सुरू झाला प्रकार. आणि तिथे औरंगाबाद असं एक गाव होतं की जिथे वेगवेगळ्या चळवळींसाठी खूप उपकारक अशी एकूण वातावरण होतं. की दलित चळवळ होती, नामांतराची चळवळ झालेली होती. नेमाडे सर आणि अविनाश शांताराम पंधेरे आणि मंगल, रजिया आणि श्रीकांत. तेव्हा रजिया तिथेच होती औरंगाबादला. श्रीकांतची नोकरी तेव्हा तिथे होती, त्यामुळे रजिया नुकतीच तिथे जळगाव झालेली होती. तर हा एक मोठा चांगला माहोल. आणि श्रुती पण तेव्हा औरंगाबादलाच होती का? ती पुण्याला? ती 12वी नंतर इकडे आली. ती 84 नंतर 85 नंतर इकडे आली. ते जरा लग्नाची गोष्ट सांग ना. प्रेमाची, लग्नाची. नाही, आता मी मगाशी म्हटलं तेव्हा म्हणजे तिच्या घरी मी जात होतो आणि श्रुती खूपच तिची एक वेगळी शालेय आणि शैक्षणिक कारकीर्द खूप लखलखीत होती. आणि तिच्या बाबांशी माझी छान गप्पा व्हायच्या, कारण मला सगळे आयुष्यात जे मित्र होते म्हणजे पुरुष मित्र होते ते सगळे दुर्दैवाने म्हातारे माझ्यापेक्षा असे. आणि त्यांनी मला कधीही असमान अशी वागणूक दिली. मला छान वाटायचं ते. तर तिथे माझी श्रुतीची पण ओळख झाली. शिरीष आणि आम्ही त्या ग्रुपमध्ये पण होतो पुस्तकावर. आणि तेव्हा रक्तदान चळवळीसाठी डिरेक्टरी तयार करणं किंवा मग वेगवेगळे उपक्रम घेणं, असे औरंगाबादच्या आसपास गवताच्या जवळ झाडं लावून त्याला दर आठवड्याला पाणी, अशी वेगवेगळी कामं ते करायचं. तर तिथे श्रुतीची ओळख झाली. मग आम्ही अशी टूम निघाली की आपण भारताचा दौरा करायला पाहिजे मुलांनी. सगळ्या पालकांनी. तेव्हा मला 21 वर्ष वय होतं आणि मी नोकरीला लागलो होते. 21 पूर्ण झालं होतं. आणि आम्ही आसाम आणि नागालँड इकडे जायचं ठरवलं. त्यात 15 लोक होते, म्हणजे 7 मुलं 7 मुली. त्यात श्रुती होती. मग असं लक्षात आलं, आम्ही 3 आठवडे 15 दिवस 3 आठवडे असं काहीतरी होता. आम्ही गेलो तिथे आणि पुस्तकांवर, गाण्यांवर 1000 गोष्टी आम्ही मुलंच होतो, गोष्टींवर वाद पण व्हायचे. तर माझ्या लक्षात आलं की भांडण्यात ही मुलगी काय थांबत नाही, तर अशी भांडणारी मुलगी हे काय हे बरं आहे असं म्हणून आम्ही तेव्हा ठरवलं. तेव्हा ती 18 सुद्धा झालेली नव्हती. आणि मग नंतर मग त्यासाठी आम्ही पण तेव्हा मी 21 वर्षाचा होतो तेव्हा मी तिला सांगितलं की आपलं जरी ठरलं तरी जोपर्यंत तू तुझे पैसे मिळवत नाही तोपर्यंत लग्न नाही का. कारण काय सांगता येत नाही माझं, मी तुला काही खाऊ बिऊ घालणार नाही कदाचित. तर तू तुझं एकदा लाग, मग आपण ठरवू. त्याच्यानंतर 7 वर्षांनी आम्ही लग्न. मी ती इकडे आली, मी माझी कामं, माझी पुस्तकं आली मधल्या काळात तिथे बसून औरंगाबादला असताना. आणि मग आम्ही 92 साली तेव्हा कविता संग्रह, माझा एक कविता संग्रह, मी त्याचं नाव जेमतेम शाळेतून बाहेर पडलो तेव्हा
एक आला होता. त्याचं काय नाव? 17 का 18 वर्षांचा मी होतो, सिनार नावाचा. हो. आणि ते तेव्हा ती त्याचं अर्थ योजना काय आहे होती. त्याचा? सिनार सिनार हा ज्ञानेश्वरीतला शब्द आहे म्हणजे काय? आणि त्याचा अर्थ असाच कलंदर किंवा वेगळा असा शब्द, वेगळा या अर्थाने ज्ञानेश्वरीतला शब्द होता. तेव्हा असं तिरपागडं काहीतरी वाचलं जायचं आणि त्यातलं काहीतरी आवडलेलं असं. तेव्हा ती योजना होती सरकार. त्यात आमच्या शिक्षकांनी सांगितलं की तू पाठव तुझं काय लिहिलंय कविता. तर मी पाठवलं आणि त्यांनी दिले पैसे. त्यांनीच म्हणजे साकेत प्रकाशनानेच ते धारा साकेत प्रकाश. आणि दुसरं पुस्तक मग ह्या मी लिहिलं ते आम्ही आसामहून परत आल्यावर मला महावीरनी सांगितलं जोंधळेंनी की तू स्तंभ लेखमाला. तर ती ललित लेखांचं एक पुस्तक मी लिहिलं. त्याचं नाव निरीह यात्रा. ते सुद्धा मला कळलं नाही. निरीह म्हणजे इह कलंदर माणूस, पुन्हा कलंदर माणसाची यात्रा. तर ते फ्री फ्लोईंग असं ते प्रोज होतं, असं गद्य, स्वैर गद्य ज्याला म्हणते, ललित लेख होते. आणि यावेळेला सगळं चित्रकला चालू होती का अधून मधून का कसं? हा, त्याला हे मी परत तो आपल्या उत्तर देताना गोंधळ झाला. हे चालू असताना पैशाच्या ज्या ज्या गरजा असायच्या ते एकतर कमी म्हणजे अनेक गोष्टी करत होतो. तर त्यात एक हेही होतं की मग आमचे शिक्षक मला म्हटले की तू चित्र का काढत नाही पुस्तकांसाठी. मग त्यात मी त्या पुस्तक ते शिकून घेतलं की कशा पद्धतीने कव्हर डिझाईन्स कशी असली पाहिजे. आणि त्यावेळेला छान पुस्तकं त्यांनी मला करायला दिली. माडगुळकरांचं एक पुस्तक होतं, म्हणजे चांगले धाकटे माडगुळकर. आणि मानवरांचं एक होतं. सत्यत्रेचं एक ट्रान्सलेटेड भाषांतरित खूप चांगलं पुस्तक. तर ही सुरुवातीला पुस्तकं मी करायचो आणि त्याचे बरे खूप पैसे करतो का? आता नाही करत हे. आता मी माझी चित्र असतील ती मुखपृष्ठासाठी वापरू देतो. करता म्हणून काढायला जात नाही. अगदीच काही मित्रांचं असेल तर मी छापतो पण देतो. आता अलीकडे मी मालशेंचं, सगम मालशेंचं एक जुनं पुस्तक मला खूप आवडलं होतं. ते मात्र मी प्रेमाने केलं. आगळं वेगळं 19व्या शतकातल्या गद्यावरचं पुस्तक ते मला आवडलेलं होतं म्हणून मी ते करतो. पण मी हजार अशा गोष्टींमध्ये मला रस असल्यामुळे. पण थोडस कौटुंबिक याच्याकडे पुन्हा येताना मुली आणि तू असं कसं नातं आहे तुझं मुलींबरोबर? आणि गंमत अशी आहे की इथं आलो मी 90ल्या नंतर 2 वर्षांनी आमचं लग्न झालं. आणि आधीच वेगवेगळ्या चळवळींमध्ये होतो. पहिल्या दिवशी आलो इथे, त्या दिवशी व्ही.पी. सिंगांनी इथे आले होते आणि त्यांनी फुलेवाड्यावर एक मोठी मिरवणूक काढली होती. तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो. तर ते मला इतकं रसरशीत आणि जिवंत असं वातावरण वाटलं होतं. आणि त्याच्या आधी 1 वर्ष मी इकडे आलो होतो ते वसुधानी एक महाराष्ट्रभर एक पोस्टर प्रदर्शन करायचं ठरवलं होतं. किशोरींवरच्या म्हणजे ज्या हिंसा होत आहेत, तिचं किशोरींची वाढ, याच्यावर 50 अशी वेगवेगळी पोस्टर्स करायचे. त्याचं लेखन आणि चित्र काढणं तिने मला सोपवलं होतं. तर ते काय नाव होतं प्रदर्शनाचं? किशोरी आता आठवत नाही मला, पण किशोरवयीन मुलींचं. तर त्याची ती चित्र काढली, ती पूर्ण पोस्टर्सच मी केली होती. आणि ते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये नेलं जायचं. तेव्हा त्याचा उपयोग होता. इथे आल्यावर ह्या लोकांशी संपर्क होतात. म्हणजे अण्णांमुळे नवीन प्रकारे मार्क्स आणि नवीन प्रकारे गांधी असं शिकता आलं. आणि लग्न झालं 92ला. तेव्हा माझं असं ठाम मत होतं की एक करण्यासारख्या किती चांगल्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे. पुस्तकं आहेत, चित्र आहेत आणि मित्र आहेत. आणि मग कशाला मुलं. आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये मी दुष्टपणे मार्क ट्वेनचा एक जोक सांगायचो आणि तो खरंच कोणी मी कसं मी बचावलो मला माहित नाही. तो जोक मी सांगायचो. तर मी म्हणायचो की मार्क ट्वेनला एकदा विचारलं की तुला मुलं आवडतात का, लहान मुलं आवडतात? तर तो म्हटलं, तो थंड चेहऱ्याने म्हणायचं, म्हणजे कशी, भाजलेली का तळलेली? तर
तर मी अक्षरशः मार खाल्लेला आहे हो. हे सांगितलं. मार म्हणजे खूपच मार पण ह्या खाल्ला. टोकापासनं जेव्हा मूल होऊ देण्याच्या पर्यंत आमचा निर्णय आला तेव्हा मी थोडा द्विधा अवस्थेत होतो. पण राहीचा जन्म झाला त्यावेळेला सगळंच पालटलं. ते यासाठी की श्रुतीची नोकरी अगदी सकाळची असायची, म्हणजे 7 वाजता 7:15ला तिचं लेक्चर असायचं, त्यामुळे ती 6:30ला गेलेली असायची, 6:45ला. कॉलेजमध्ये सेंट मिराजला. आणि बरंच अंतर होतं, 12 किलोमीटर तिला ते दुचाकीवरनं जायला लागायचं. आणि मग मुलीला उठवण्यापासून तयार करून तिला पाळण्यात आमच्या शेजारी जवळच्याच सहवास सोसायटीच्या जवळ त्या आजी राहायच्या, त्यांच्याकडे सोडवायचो. तर हे माझ्याकडे असायचं. आणि मला लक्षात आलं की हे मला फार आवडते, खूपच आवडते. कारण मग मी तिला उठवण्यासाठी चांगलं गाणी लावायचो, नाही गाणी लावायचो आणि गाणी करायचो, लिहायचो. म्हणजे तिच्यासाठी आम्ही दोघांनी पण इतकी गाणी लिहिली आणि आम्ही त्याला चाली पण दिल्या वेगवेगळ्या. आणि तिला ते अजूनही आठवतात, ती गाणी आठवतात. मग ते आंघोळ घालणं, तिच्याशी गप्पा मारणं आणि गोष्टी सांगणं याच्यात, आणि ते खूपच चांगलं होत गेलं. आणि वाचून दाखवणं हे मला पुन्हा द रीडरचा रोल माझा राहिला. पण तिच्या लक्षात आलं की हा बाबा बसलेला असतो वाचत, ही आपली आई दुसऱ्या कोपऱ्यात बसलेली असते, आपल्याला मध्ये चित्र पुस्तकं कोरे कागद दिलेले असतात. तर मग ती स्वाभाविकच ते कागदा पुस्तकांकडे वळली. आणि तिची अस्वस्थता खूप असायची की रात्री झोपताना वाचून दाखव. आणि तेव्हा आम्ही दोघंही नोकरी करायचो, दमलेलो असायचो. तर पहिले काही दिवस केलं आम्ही, नंतर झोप यायची, इतकी चिडायची. कारण सुरुवातीचं पिक्चर बुक्स असायचे मराठीतली, आणि तिच्या लक्षात यायचं की हीच वाटते. मग ती पुस्तकं ती स्वतः वाचायला, अच्छा अक्षर ती चित्र म्हणून ओळखायला लागली. आणि 3.5-4 वर्षापासून तिला अक्षर ओळख अशी सुरू झाली. पण ते एक मला खूप छान आवडलं. आणि दुसऱ्या लेखीच्या वेळेला सजलच्या वेळेला त्याच्यात फरक पडला का रे? म्हणजे पहिली मुलगी आणि नंतरची मुलगी वाढवताना, म्हणजे असं जे होतं की आपल्याला पहिल्यांदा जर आपण सगळंच नवं असतं, मग थोडं कळायला लागलं, तो थोडा फरक पडतो. तेव्हा आमचे व्याप पण थोडे आपले व्यावसायिक वाढलेले असतात, आपण अडकलेलो असतो, पण पूर्वानुभव पण असतो. म्हणजे काही गोष्टी सोप्या झाल्या की पुस्तकांचे सगळे सेट्स होते आधीचेच, किंवा मूल रमण्यासाठीचं काय होतं, सगळ्या सोयी मला माहिती होत्या की काय करायला. अजूनही कोणतंही लहान मूल माझ्याकडे आलं की मी 3 मिनिटात छान झोपवू शकतो, शांत करू शकतो. तर बरंचसं मुलींचं तर त्या, आणि मोठ्या झाल्यावर पूर्ण वाढीमध्ये आम्ही असा एकही कालखंड गेला नाही की त्या वेगळ्या आमच्यापेक्षा वाढलेल्या, समांतरपणे त्या कुठेतरी असल्या तरी आमचा संपर्क आणि हे नेहमी होता, संवाद ऑलमोस्ट. म्हणजे शाळेत असेपर्यंत तर रोजचाच होता. आणि जगातल्या सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचं असं ठरवलं. म्हणजे तो करार केल्यासारखंच होता, आणि ते अनेक पातळ्यांवर होता. आणि लेकीच्या लग्नाच्या वेळेला नाही, त्याच्या आधी गंमत अशी की हा करार जो म्हणजे मुलींना अनेक गोष्टी खरं बोलायचं असं आम्ही ठरवलं. आपण खरं बोलायचं की खोटं बोलायचं नाही, आणि त्यांच्या प्रत्येक शंकांना खरी उत्तरं देता येतात का हे तपासू. तर त्यातही हे करायचं ठरवलं. तर श्रुतीला समजा आता तेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी कुठेतरी 25-1 वर्षापूर्वी जायचं होतं परदेशात, आणि ती काही महिने असणार होती. तर ही मुलगी 3 वर्षाची असेल. तर तेव्हा तिला सांगितलं की ती अभ्यासासाठी जाणार आहे, जावं लागणार आहे. आणि ती खूपच आईशिवाय कसं वगैरे असं, पण तिला शांतपणे समजावून सांगितलं तू नीट करशील ना अभ्यास, पण नीट येईल लवकर वगैरे. तर ती पण मग त्या पातळीवर समजून घ्यायला, मुलांशी हा संवाद ठेवला. तो वाढीच्या वयात पण ठेवला की आपण आता मोठे होतो, तर ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे, किंवा हे बदल होणार आहे. तर त्यांनी बिचकायचे काहीच कारण नाही.
तर ह्या सगळ्या पातळीवर अगदी दोघींशी पण खूप चांगला संवाद झाला. धाकटीशी तर विशेषतः खूप चांगला, कारण तिला लैंगिक शिक्षणाचं एक वेगळं हेच सुरू केलं होतं शाळेने. त्यामुळे तीच मला अनेक गोष्टी सांगायची. तर ते मला खूप छान वाटलं की हा संवाद ह्या पातळीवर कोण होऊ शकतो. आणि सामाजिक बांधिलकीच्या संदर्भात म्हणजे आता आपण थोडं पटापट टप्पे हे करूया की सामाजिक बांधिलकी मुलींमध्ये तर आलीच आहे. आणि मला वाटतं दोघींच्याही वाडीमध्ये अक्षरनंदन या शाळेचा पण दोघी अक्षरनंदनच्या आहेत ना, त्याचं आहे. पण तुझ्याच थोडं याच्याविषयी मला सांग की आता तू मायमावशीचा संपादक, नंतर आपलं काय होतं रे गणेश देवींबरोबर दक्षिणायन, अशा सगळ्या, किंवा आता निर्भय वनोमध्ये तू असेल तर असं जे एकूण सामाजिक कामात असणं म्हणजे तुझं जे लेखन वाचन आहे ते तर आहेच, पण हा जो ऍक्टिव्ह अशा पद्धतीने म्हणजे थोडा थोडा आंदोलनाकडे जाणारा भाव वगैरे, असं तुला काय वाटतं? आणि आता एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती काय करावं असं वाटतं? तुम्ही लिहित असाल तर, किंवा लेखक म्हणून फक्त सांगायचं नुसतं एकच, तर पहिली अट असते लेखक असण्याची की तुम्हाला माणूस आणि माणसाबद्दलचे प्रेम असलं पाहिजे. ते झालं की मग तुम्ही त्याच्या सगळ्याच भलं असणं, त्याच्यासाठीच असलेलं भलं जग याची कल्पना करू शकता. मग त्यासाठी तुम्हाला व्होकल व्हायला लागतं आणि बोलायला. तर ते कोणत्याही भल्या माणसाला ज्याला जाण आहे आणि इथं कणव आहे त्यांनी बोलायलाच पाहिजे. पण लेखकाची ही पहिली अट असते, नाहीतर त्यांनी लेखक असू कवी असू नये. तर हे जाणवत होतं. त्यामुळे मी चळवळी वेगवेगळ्या जिथे आता सगळे मित्र माझ्यापेक्षा अधिक काम करणारे, खूप काम करणारे असे कार्यकर्ते आणि मित्र आसपासच असल्यामुळे की त्यांना आम्ही वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रतिसाद देताना आपोआपच वेगवेगळ्या चळवळींमध्ये सामील होत होतो. म्हणजे ह्या मुलींची लहानपणं जी गेली ती कुठेतरी शिबिरं चालू आहेत, कुठेतरी काहीतरी चालू आहेत, मुली मागे चित्र काढतायत किंवा खेळतायत. याच्याबरोबर म्हणजे पहिल्या ते अणुबॉम्ब विरोधी पहिल्यांदा ते पोखरणच्या विरोधात आपण आपल्या इथे IAWS चे हे झालं होतं. तर तेव्हा राहीला घेऊन आपण पूर्ण चाललो असं मला आठवत, तिला इथे आठवण आहे. तर ह्या गोष्टी त्यामुळे चळवळीतले जिथे जिथे हाक असायचे आणि तुम्हाला थांबता येत नाही, अरे त्याला धग पोचली आहे ना, तर आपण तिथे असायला पाहिजे आणि ही बाजू महत्वाची आहे. तर त्या वेळेला हे करत आलो. त्यामुळे वेगवेगळ्या चळवळींमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे. म्हणजे आता तिथे अतुल अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काहीतरी करतोय, तर तिथे मला त्यांनी बोललं की जावं असं वाटतं. किंवा दक्षिणायनमध्ये तर आम्ही सगळ्यांनी पुरस्कार परत केले असल्यामुळे सगळे ज्यांनी ही कर्म केली होती त्यांना त्यांनी बोलवलेच होतं. त्यामुळे आम्ही सगळं धारवाडपासनं दांडीपर्यंत फिरत होतो. किंवा बाकीची माझी कामं चालूच असतात. तर त्या संदर्भात वेगवेगळ्या चळवळींमध्ये असणं हे मला गरजेचं वाटत आलंय. व्होकल असणं हे सगळ्यात मोठी आपली हे असली पाहिजे, गरज असली पाहिजे. आणि राजकीय याच्याविषयी तू पहिल्यापासून ऍक्टिव्ह किंवा त्याविषयी काही करत होता, आणि आत्ताच्या परिस्थितीत आता तुला काय? नाही, याचं सगळं श्रेय मला माझ्या गावाला द्यायला लागतं. मी आता मगाशी म्हटलं त्याच तो अत्यंत म्हणजे 70चं दशक तुमच्यासाठी तुमच्या पिढीला जसं अत्यंत प्रेरक होतं, जगभर अनेक गोष्टी होत्या. त्यानंतरच्या लगतच्या 10 वर्षांमध्ये आमच्यासाठी पण माझ्यासाठी औरंगाबाद तसं होतं. आणि चळवळी होऊन गेलेल्या होत्या. आणि नामांतराच्या वेळेला वगैरे तू कुठे होता? नाही, मी लहान होतो तेव्हा. म्हणजे तेव्हा मी जेमतेम कॉलेज शाळा संपत आली. आणीबाणीच्या नंतर 2-3 वर्षांनी मी कॉलेजला गेलो, असं झालं. पण तेव्हा तिथे डावी चळवळ मी मगाशी म्हटलं तसं होतं. आणि माझं आकर्षण आणि माझं जे घर्षण होण्याचे जे संधी होत्या ते तिथे पीपल्स पब्लिशिंग हाऊस होतं. निरू काँगवे नावाचं एक दुकान होतं पुस्तकाचं. आणि तिथे प्रचंड पुस्तकं असायची. आणि त्यामुळे तिथे कॉम्रेड बुद्धिनाथ बराळ, नंतर कॉम्रेड डॉक्टर कांगू असे अनेक लोक असायचे. आणि मग तिथे वेगवेगळ्या गोष्टी घडायच्या, ते कानावर पडायचं. आणि मग त्यात
डाव्या गोष्टींचे म्हणजे ते संस्कार मला पुस्तकातून आधी झाले आणि प्रत्यक्ष हे लोक मजुरांचे लढे लढत आहेत, काय काय रस्त्यावर काय काय करतायत, ते रस्त्यावर ग्राफिटी रमवणं याच्यातही मजा होती आणि आपण काहीतरी करतोय. सक्रिय तुला राजकीय पक्षामध्ये सक्रिय असणं आणि तसा राजकारणात सहभाग घ्यावा असं आत्ताच्या परिस्थितीत वाटतं का? आतापर्यंत आपण तसे पक्षीय राजकारणापासून लांब राहिलो, म्हणजे सामाजिक चळवळी, राजकीय विचार हे सगळं केलं, पण पक्षीय राजकारण नाही केलं. तर ते तुला आता वाटतंय का की करावं, किंवा ते अगदी तू नाही केलंस तरी सज्जन लोकांनी खूप करायची गरज आहे अशा पद्धतीने? 75 वर्षात झालं असं की तुम्हाला नागरिक म्हणून एक गरिमा ठेवलेली गेली होती आपल्या लोकशाहीत. आता ती तुम्हाला नागरिक असणं हे रिड्यूस केलं गेलं. तर हा मोठा फरक झाला. त्याचं कारण असं झालं की आपण अपॉलिटिकल पण थोडे थोडे होत गेलो त्यामुळे, आणि थोडे दूर पण राहिलो. पण हे आपण विसरलो की आपल्या हवेत राजकारण असतं, की मी कुठल्या पद्धतीची हवा आत ओढायची हे राजकारण ठरवतं, किंवा मी काय खाणार हे सगळं राजकारण. तर प्रत्येक गोष्ट आयुष्यातली निगडीत राजकारणाशी असते. जसं तुला माहितीये की तुम्ही पण तुमच्या चळवळीत तुम्ही मांडता सत्ता संबंधांमध्ये सुद्धा असतंच ना. तर राजकारण आता माझ्या बाबतीत असं झालं की मार्क्सवादाचा म्हणण्यापेक्षा मार्क्सचा माझा खूपच प्रभाव आहे, आणि दुसरा प्रभाव मला गांधींचा खूप आहे. हे मला दोन्ही अत्यंत अद्वितीय माणसं होऊन गेलीत, आणि कशी काय होऊन गेली असं वाटतं. यांचा प्रभाव त्यांनी मला जीवन जगणं समजून घ्यायला खूप मदत केली, आणि हेही सांगितलं की मला भूमिका घ्यायला लागतात, आणि त्यासाठी कडेलोटापर्यंत आडमोठेपणा स्वीकारला पाहिजे. तुम्हाला अत्यंत आडमोठे म्हटलं जाईल, पण ते घ्यायचं म्हणजे तसं शिकवलं. आत्ताच्या काळात तुम्हाला पक्षीय जे राजकारण भारतभर झालेलं आहे त्यात इतकं व्यामिश्र अशी सगळी रचना झालेली की तुम्हाला एक विचारधारा अशी शोधून काढणं कठीण. ज्या अगदी मूल्यांवर निष्ठा ठेवून असलेल्या पक्षीय परंपरा आपल्याकडे होत्या त्या सगळ्याच तशा राहिलेल्या आहेत असं मला वाटत नाही. म्हणजे डाव्या चळवळींमधून आलेले ज्या पक्ष होते ते पण तसे राहिले, काळाचा महिमा आणि काँग्रेस ही आपली जी मुख्य विचारधारा होती त्यात तर इतके गोंधळ झालेले आहेत की त्यांनी केलेली पापं निस्तरता आपल्याला आता ते आत्ताच्या परिस्थितीला सुद्धा अनेकदा असं वाटतं की त्यांनी त्या वेळेला कठोर गोष्टी केल्या नाही केल्या. पण आता आपल्याला उठून उभं राहून यात तुम्हाला विवेक ठेवून हे ठरवायला लागेल, आणि अतिशय तीक्ष्ण, आणि मी त्यासाठी चांगला शब्द वापरतो की हलकट नजरेने तुम्हाला सगळ्या गोष्टी जोखायला की आत्ताच जी परिस्थिती आहे ती 14 साली काय झालं होतं असं, कोण असे लोक होते की ज्यांनी बेरकीपणाने हे सत्ता घालवण्यात खूप मोठं काम केलं. हे न ओळखता तुम्ही काहीतरी करायला लागलं तर भाबडी ठरा. आता हे ओळखलं पाहिजे. आता काय नको, कारण आपली जी भारतीय परंपरा जुनी आहे ही सर्वसमावेशक अनेक, कारण भारत हा असं एक उदाहरण आहे जगातलं ज्याच्यात शेकडो वर्षांपासून जगातले सगळे वंश आले, जवळपास सगळे वंश आले. म्हणजे होऊन कुशाण तर सोडाच, पण नंतर आपल्या भाषांमध्ये पण आपल्या लक्षात साध्या मराठी भाषेत पोर्चुगीज भाषेतले आपले किती शब्द आहेत, बादली आणि बाकी सारखे इटालियन मधनं स्पॅनिश मधनं घेतलेले किती शब्द आहेत, फारसी आणि अरबी तर आहेतच. तर मूळ प्राकृतात ह्या भाषेनी आणि ह्या लोकांनी समृद्धी आणलेली, आणि वैविध्य हे जे आहे ते खूप सौंदर्य असलेलं. आपल्याला एकरस एकरंग नको असेल आणि सौंदर्य हवं असेल तर तुम्हाला भूमिका घ्यायला लागेल, तुम्हाला राजकीय भान असलं पाहिजे, आणि तुम्हाला एक सम्यक विश्वभान सुद्धा पाहिजे जे आपल्याला टागोरांनी पण दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला समग्रतेने जर विचार केला तर उभं राहून तुम्हाला सक्रिय असणं अनेक पातळ्यांवर गरजेचं आहे. त्यासाठी किंमत मोजायला लागली तरी चालेल. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.